18 वर्षांची प्रतीक्षा, शेकडो ट्रोल्स, हजारो मीम्स आणि अखेर गेल्या वर्षी IPL ट्रॉफीवर पहिल्यांदा नाव कोरणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने यावर्षी सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावत इतिहास रचलाय. IPLच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज नंतर सलग 2 वेळा चॅम्पियन होणारी RCB फक्त तिसरी टीम ठरली आहे. पण हा विजय फक्त एका मॅचचा किंवा एका प्लेअरचा नव्हता. हा विजय होता योग्य नियोजनाचा, योग्य कॅप्टन्सीचा, योग्य संघ बांधणीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांच्या चुका सुधारण्याचा. RCBने कशी जिंकली त्यांची सलग दुसरी ट्रॉफी पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. फायनलमध्ये गुजरात टायटन्सने आधी बॅटिंग केली आणि खरं तर इथेच मॅच फसली. अनेकांना वाटलं होतं की गुजरात सहज जिंकेल, पण RCBच्या बॉलर्सने सुरुवातीलाच गुजरातची कंबर मोडली. शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर हे गुजरातच्या बॅटिंगचे 3 सर्वात मोठे पिलर्स, पण हे तिघेही लवकर आउट झाले. गिल 10, सुदर्शन 12 आणि बटलर 19 रन्सवर डगआउटमध्ये परतले. एका अर्थाने गुजरातचा पराभव तिथेच निश्चित झाला होता. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला, पण गुजरातला फक्त 155 रन्सपर्यंतच मजल मारता आली. रसिक सलामने 3 विकेट्स घेत गुजरातच्या मिडल ऑर्डरला मोडून पाडलं. 156 रन्सचा पाठलाग करताना RCBने कोणतंही प्रेशर जाणवू दिलं नाही. उलट व्यंकटेश अय्यर आणि विराट कोहलीने पॉवर प्लेमध्येच गुजरातच्या बॉलर्सवर हल्ला चढवला. पहिल्या 6 ओव्हर्समध्येच RCBने 70 रन्स केले आणि मॅच गुजरातच्या हातातून निसटू लागली. व्यंकटेशने फक्त 16 बॉल्समध्ये 32 रन्स ठोकले. त्यानंतर टीम डेव्हिड, रजत पाटीदार यांनी छोट्या पण महत्त्वाच्या इनिंग्स खेळल्या आणि शेवटी विराट कोहलीने 42 बॉल्समध्ये नॉट आउट 75 रन्स करत शेवटच्या बॉलवर 6 मारत बँगलोरला जिंकवलं. ज्या प्लेअरने 2008 पासून या टीमसाठी प्रत्येक चढ उतार पाहिला, त्याच विराटच्या बॅटमधून विनिंग रन्स येणं ही खूप सुंदर गोष्ट होती. पण आता खरा प्रश्न असा आहे की RCB यावेळी चॅम्पियन का झाली आणि सलग दुसऱ्या वर्षी कशी झाली? RCBचा यशाचा पहिला आणि सर्वात मोठा आधारस्तंभ ठरला रजत पाटीदार. गेल्या अनेक वर्षात RCBकडे मोठी नावं होती, स्टार प्लेयर्स होते, पण शांत आणि स्थिर कॅप्टन्सी नव्हती. रजत पाटीदारने ती दिली. तो विराट सारखा मैदानावर फार ओरडत नाही, फार आक्रमक दिसत नाही, पण प्रत्येक डिसिजन विचारपूर्वक घेतो. बॉलर्सना योग्य वेळी वापरणं, फिल्डिंगमध्ये बदल करणं, प्रेशरच्या वेळी प्लेयर्सना पाठिंबा देणं हे त्याने उत्कृष्टपणे केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन्सीचा भार त्याच्या बॅटिंगवर अजिबात पडला नाही. 15 मॅचेसमध्ये 501 रन्स आणि जवळपास 193चा स्ट्राईक रेट ही आकडेवारीच त्याची साक्ष देते. सोशल मीडियावर तर या चर्चा आहेत की RCBचं ट्रॉफी जिंकणं हे विराटच्या कॅप्टन्सीला एक्सपोज करण्यासारखं आहे. 10 वर्षात विराटला एकही ट्रॉफी कॅप्टन म्हणून जिंकून देता आली नाही, यावर सुद्धा सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा होत आहेत. पण RCBच्या विजयाचं दुसरं मोठं कारण अर्थातच विराट कोहली आहे. क्रिकेट बदललं, T20 बदललं, नवे प्लेयर्स आले, जुने रिटायर झाले, पण विराटची रन्सची आणि जिंकण्याची भूक कमी झाली नाही. 38 वर्षांच्या उंबरठ्यावर असताना त्याने 16 मॅचेसमध्ये 675 रन्स केले, 165 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट ठेवला. अनेक वर्ष विराटवर आरोप व्हायचे की तो खूप स्लो खेळतो, पण यंदा काही मॅचेसमध्ये त्याने ते चुकीचं ठरवलं. पॉवर प्लेचा आक्रमक वापर, ओपनिंगला फास्ट सुरुवात आणि गरजेनुसार संयमी खेळी, विराटने त्याची भूमिका नेहमीप्रमाणेच चांगली पार पाडली. कॅप्टन म्हणून तो फारसा यशस्वी झाला नसला तरी प्लेअर म्हणून, बॅट्समन म्हणून विराटची बरोबरी कुणीच करू शकत नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, IPLमध्ये बॅट्समन मॅचेस जिंकून देतात, पण टुर्नामेंट जिंकून देतात ते बॉलर्स. आणि RCBची खरी ताकद यावर्षी त्यांची बॉलिंग होती. जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम, कृणाल पांड्या, सुयश शर्मा, रोमारियो शेफर्ड या सगळ्यांनी मिळून संपूर्ण सीझनमध्ये प्रतिस्पर्ध्यांना मोठा त्रास दिला. विशेषतः भुवनेश्वर कुमार एक्सपिरियन्स, कंट्रोल आणि व्हरायटी यामुळे तो RCBचा सर्वात भरोसेमंद बॉलर ठरला. फक्त एका विकेटने त्याची पर्पल कॅप हुकली, पण 28 विकेट्स घेऊन त्याने अजूनही त्याच्यात क्रिकेट भाग्य असल्याचं दाखवून दिलं. रसिक सलाम ही या सीझनची सर्वात मोठी शोधकथा ठरली. फारसं मोठं नाव नसलेला हा बॉलर महत्त्वाच्या मोमेंट्सला विकेट्स काढत राहिला. फायनलमध्ये त्याने 3 विकेट्स घेत गुजरातच्या सगळ्या आशा संपवल्या. जोश हेझलवूडने नव्या बॉलने प्रेशर क्रिएट केलं, तर कृणाल पंड्याने मिडल ओव्हर्समध्ये अपोनेंटला रन्स करू दिले नाहीत. कृणाल पंड्याचं योगदान वेगळंच होतं. 14 विकेट्स आणि 226 रन्स, म्हणजे टीमला जेव्हा गरज पडेल तेव्हा बॅटने आणि बॉलने दोन्ही बाजूंनी तो मदत करायचा. फायनलमध्ये त्याने जोस बटलर सारख्या धोकादायक बॅट्समनला आउट केलं. त्याच्या बाउन्सर सारख्या एक्सपेरिमेंटने अनेक बॅट्समन अडचणीत आले. स्पिन डिपार्टमेंटमध्ये त्याने RCBला स्टेबिलिटी दिली. बॅटिंगमध्येही RCB फक्त विराटवर डिपेंड राहिली नाही. फिल सॉल्ट इंजरीमुळे बाहेर गेल्यानंतर अनेकांना वाटलं होतं की टीम वीक होईल, पण व्यंकटेश अय्यरने ती जागा भरून काढली. 7 मॅचेसमध्ये त्यानेही 209 रन्स आणि 186चा स्ट्राईक रेट ठेवला. देवदत्त पडिक्कलने 3ऱ्या नंबरवर 464 रन्स केल्या. टीम डेव्हिडने फिनिशरची भूमिका निभावली, म्हणजेच प्रत्येक मॅचमध्ये वेगळा हिरो समोर येत होता. आणखी एक गोष्ट ज्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, पण तीच गोष्ट अनेक टीम्सना बाहेर करते.
ती म्हणजे फिल्डिंग. RCBने यावेळी अनेक मॅचेस फक्त कॅच, रनआउट आणि वाचवलेल्या रन्समुळे जिंकल्या. आजच्या T20 क्रिकेटमध्ये 10 रन्स वाचवणं म्हणजे 20 रन्स करणे इतकंच महत्त्वाचं असतं आणि RCBने हे उत्कृष्टपणे केलं. गेली अनेक वर्ष RCBकडे सुपरस्टार्स होते पण बॅलन्स टीम नव्हती. कधी बॅटिंग मजबूत आणि बॉलिंग कमकुवत, तर कधी बॉलिंग ठीक पण मिडल ऑर्डर वीक. यावेळी मात्र प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडे ऑप्शन्स होते. प्रत्येक प्लेअरला आपली भूमिका स्पष्ट होती आणि त्यामुळे संपूर्ण सीझनमध्ये RCB एक मजबूत टीम म्हणून खेळली. म्हणूनच या विजयाचं श्रेय फक्त विराटला, फक्त रजतला किंवा फक्त बॉलर्सला देता येणार नाही. हा विजय आहे टीम स्पिरिटचा. 18 वर्ष वाट पाहिल्यानंतर पहिलं विजेतेपद पटकावलेल्या टीमने आता सलग दुसरं विजेतेपद जिंकून दाखवलं आहे. इथे आता फक्त पॉप्युलर टीम नाही आहेत, तर IPL मधली नवी शक्ती बनलेत. सोशल मीडियावर मात्र फॅन्स आणि विरोधक यांना चघळण्यासाठी मजबूत विषय मिळाला आहे. RCB फॅन्स म्हणतात की ही टीम जर मुंबई आणि चेन्नईच्या विरोधात खेळली असती तर मुंबई आणि चेन्नईने 5-5 ट्रॉफीज जिंकल्याच नसत्या. तर विरोधक म्हणतात की मुंबई आणि चेन्नई या टीमच कारण होत्या की RCBने 18 वर्ष एकही ट्रॉफी जिंकली नाही. ट्रोल्स किती असतील, मात्र एक गोष्ट नक्की आहे की ही RCBच्या इतिहासातली सर्वात बॅलन्स्ड टीम आहे आणि पुढच्या वर्षीच्या ऑप्शनमध्ये कुठलाही आत्ताहीपणा न दाखवता RCBने टीममध्ये फारसे चेंजेस केले नाहीत, तर पुढच्या वर्षीसुद्धा RCB जिंकेल. तुम्हाला असंच वाटतंय का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रिकेट अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला गावबत्ती.